हॅलो. काही तासापूर्वी आज महाराष्ट्रात सेटची एक्झाम झाली. ठीक आहे. सेटची एक्झाम ही सहाय्यक प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर या पदाकरता होत असते. दरवर्षी होत असते. जून महिन्यात लगभग होत असते. तर आज पण जून महिन्यात रविवारी म्हणजे मिडल एखादा रविवार येतो तर त्या दिवशी होत असते. तर आजही झाली. जस्ट काही तास झाले. त्यामध्ये पेपर 1 पेपर 2 दोन प्रकार येतात. आता सेटचं पेपर पॅटर्न काय असतो वगैरे त्याच्याकरता वेगळाच व्हिडिओ बनावा लागेल. पण मोठी सांगून देतो की पेपर 1 एक असतो जो जनरल असतो, त्याच्यामध्ये 50 प्रश्न येतात आणि 2 मार्काला म्हणजे 100 मार्काचा पहिला पेपर असतो जो सर्वांना समान असतो. आणि दुसरा जो पेपर असतो त्याच्यात एकूण 73 म्हणजे 73 सब्जेक्ट्स आहे. त्याच्यातून तुम्ही ज्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय तो निवडावा लागतो. त्याच्यात 100 प्रश्न येतात 200 मार्काला. असे टोटल 300 मार्कामधून तुम्हाला सेट एक्झाम पास व्हावे लागते. याच्यासारखीच एक नेट एक्झाम असते. ठीक आहे. याच्यासारखीच एक पीईटी एक्झाम असते. पीएचडी एलिजिबिलिटी टेस्ट ही स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आणि नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. डायरेक्ट सुरू करूया. पेपर पहिल्यांदा दाखवून देतो. मग याच्यामध्ये बायफर्गेशन म्हणजे जी के जी एस येतं, त्यानंतर मराठी येतं, त्यानंतर तुमचं सायकोलॉजिकल मानसशास्त्राचे क्वेश्चन येतात आणि त्यानंतर मॅथ्स रिझनिंग येतं. तर मी तुम्हाला परत सांगतोय आणि परत एकदा अजून सांगतोय की मॅथ्स अँड रिझनिंग करा. याच्याशिवाय तुम्ही कोणतीही एक्झाम पास होऊ शकत नाही. प्रत्येक लगभग कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ॲज अ चाळणी परीक्षामध्ये तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता प्रत्येक ठिकाणी असणार आहे. मी मॅथमॅटिक्सचा टीचर आहे. MPSCला शिकवतो. पण आज मी सेटचा पण पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय. का? कारण की याच्यातही मॅथ्स रिझनिंग आहे. एकदा तुम्ही मॅथ्स रिझनिंग केलं की सगळं तुमचं कोणत्याही एक्झामला तुम्ही अपेअर होऊ शकतात. दॅट इज द कॅलिबर ऑफ मॅथ्स अँड रिझनिंग. ठीक आहे. मी पहिल्यांदा पेपर दाखवतो तुम्हाला. हां, डाउनलोड केला होता मी. कुठे गेला? नाही, याच्यात नाही. हां, इथं. हां, हा पेपर आहे ओरिजिनल. म्हणजे जसं विद्यार्थ्याने आपल्याला पाठवला बघा असं वाला. तुम्हाला थोडंसं ब्लॅक येत असेल तर आता मला जसं ओरिजिनल आला तसा आला. तर हा पहिला प्रश्न, असे पहिले 15 प्रश्न टोटल मॅथमॅटिक्सची आहे. एकदा तुम्हाला दाखवून देतो. मी थोडंसं छोटं करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पहिल्यांदा टोटल दाखवून देतो मी. मॅथ्स रिजनिंगचे तुम्हाला तसं पण दाखवणार आहे. फक्त बाकीचे क्वेश्चन बघून घ्या 16चे पुढं. हे 1 बाय 1 मी तुम्हाला 15 सॉल्व्ह करून दाखवणार. ठीक आहे. तर मी डायरेक्ट 16 वर जातो. ओके. 16. हा, इथून 16 वाला हा वाला एक फाईल फॉर्मॅट आणि त्या संबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे वगैरे वगैरे. त्यानंतर 17वा नंबरचा क्वेश्चन बघून घ्या. ऍटलिस्ट बघून तर घ्या तुम्ही. हा थोडा पुढे मागे झालेला आहे बस. 17 नंबरचा क्वेश्चन आहे. 17 नंबर्सने जा. बघा 17 नंबरचा क्वेश्चन थोडंसं छोटं करतो. खूपच छोटं झालं. ठीक आहे. बघून घ्या. मग 18. ओके. थोडंसं कॉम्प्युटरचे पण प्रश्न आहे. त्यानंतर 19. पहिल्यांदा पेपर दाखवून देतो मी तुम्हाला. टोटल 50 प्रश्नांचाच आहे. 20. तुम्हाला याच्यातून जे येतं किंवा ज्यांनी आता टेटची एक्झाम दिलेली आहे त्यांच्याकरता पण सेमच लगभग सिलेबस होता. 24, 25, 26. ठीक आहे. बघा इथं हिस्ट्रीचा पण क्वेश्चन आला. त्यानंतर थोडंसं GK GS टाईप येतो. 21, 22, 23. ठीक आहे. अनुसूचित जाती जमाती. त्यानंतर 28, 29 थोडंसं एन्शंट हिस्ट्री. ठीक आहे. 30. त्यानंतर 31, 32, 33, 34 पुढं असेल मे बी. फक्त रिशफल झालेलं आहे वरती खाली. ठीक आहे. नंबर शोधून करून घ्या. हा ओरिजिनल पेपर मी आपल्या ऍप्लिकेशनमध्ये टाकून देतो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. तिथे तुम्हाला क्लिअर कडे दिसेल. भले इथं नाही दिसत असेल तरी पण तसं मी एकदम दाखवण्याचा प्रयत्न करतो चांगल्या रीतीने. 33, 34, 35, 36, 34 वरतीच झाले होते. 33 परत रिपीट झाला हा पेज. ठीक आहे. त्याच्यानंतर 39, 40, 41 पॅसेज दिलेला आहे. इंग्लिश मराठी दोन्हीतून आहे. दोन्ही लँग्वेजमधून पेपर सेट झाला. एक साईडला इंग्लिश, एक साईडला मराठी. आणि त्यावरचे एक क्वेश्चन 43, 44, 45. ठीक आहे.
आणि मग शेवटचं अच्छा 41-42 झालेलं आहे ना, 46-47 नॉर्मल मानसशास्त्राचे आहे की एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे आणि दुसरं प्रसंग एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या पुढे व्याख्यान देत आहे. मग तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली, काहीतरी सिच्युएशन दिली आणि मग त्यानुसार तुम्ही कोणता ऑप्शन निवडणार असं. तर मानसशास्त्र टाईप, पेडागॉगी टाईप. ठीक आहे, 48, 49 आणि 50. तर हा पेपर तर मी तुम्हाला PDF स्वरूपात देणारच आहे, हे एकदा बघून घ्या. आता मी येतो नॉर्मल आपल्या मॅथ्स रिझनिंगच्या क्वेश्चनवर. एकदम चांगल्या रीतीने क्वेश्चन विचारलेले आहे, 1 बाय 1 आपण सॉल्व्ह करूया. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला इतर एक्झाम मध्ये पण होणार आहे. ठीक आहे, तर हा असा ओरिजिनल पेपर होता. हे तुम्हाला लहान दिसत असेल, मी याला चांगला आणि मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बस फक्त ते ओरिजिनल आहे हे दाखवण्याकरता तुम्हाला फर्स्ट पेज दाखवला. हा बघा प्रश्न, एकदा इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा कारण की आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. मी असं विचार केला लाईव्हच घेतो कारण की जस्ट आत्ता माझ्या हातात पेपर आला 1-1.5 तासापूर्वी. तर मी म्हटलं आता एवढं रात्री कोण येणार लाईव्ह, म्हणून मग मी आता व्हिडिओ रेकॉर्डच करून देतोय. तर इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, मी पटापट सॉल्व्ह करतो. नॉर्मल होता, 3 जण दिलेले होते, एक शांता, एक कांता आणि एक भ्रांता. तिघांचा रेशो दिले आहे 3:5:1 आणि मला 3,33,333 ला वाटायचे या रेशोमध्ये. रेशोमध्ये वाटण्याकरता यांची बेरीज करतो, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि त्याला याने डिवाइड करतो. तर हे बघा भाग द्या, 9 त्रिक 27, 28 30, 31 32 33 6 63, 9 9 7 63, मग 0, मग परत 9 त्रिक 27, 9 7 63, 0 घ्यावा लागेल कारण की एकच डिजिट येतोय. तर मला विचारलेलं आहे कांताबाईचा, तर याच्याशी गुणाकार. तर हे गुणाकार केलं तर लगभग काय 1,85,185 उत्तर येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हवाला प्रश्न बघा, सोपा आहे हा पण, की मंडेला 1 वाजता चा टाइम दिलेला आहे. हा मंडे 1 वाजताचा टाइम दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला त्याच्यात 101 तास ऍड करायचे. सोपे, तुम्हाला माहिती आहे 1 दिवसात 24 तास असतो आणि 24 चोक 96 पर्यंतच का घेतलं कारण की 101च्या पहिले पाहिजे मला. तर 96 पर्यंत 4 दिवस झाले, खटकन आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, उरले किती, 101 मधून 96 गेले 5 तास. तर 4 दिवस प्लस 5 तास असंच आहे ना. 101 ला मी असं लिहू शकतो हो. तर सोमवार पासून 4 दिवस पुढे, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हा एक झाला आणि 5 तास अजून घ्यायचे पुढं. 1 वाजल्यामध्ये 5 तास ऍड करा, तर संध्याकाळचे 6 वाजले, शुक्रवार 6 असा वाला चौथा ऑप्शन. ठीक आहे, त्यानंतर हा वाला बघा, इंग्लिश मराठी दोन्ही आहे, चांगला प्रश्न आहे. 1 बाय 1 ऑप्शन चेक करून तुम्हाला करावं लागेल. मी एकदा वाचतो, मला पण करून द्या कारण की मी पण एवढे 2-3च क्वेश्चन बघण्याचं माझं टाइम भेटला. तुम्हाला इथं 1 मिनिट संचातील, अच्छा संच दिला आहे, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एवढ्या संख्या दिली आहे. 5 संख्या कोणत्या तरी निवडायच्या. ठीक आहे, तर सत्य असेलच म्हणजे ऑलवेज ट्रू असं पाहिजे. त्यातील कमीत कमी 2 समसंख्या आहे. अच्छा, पहिले समसंख्या कोणकोणत्या त्या लिहून घेऊ आणि मग उरलेला विषम आहेत. सम म्हणजे इवन कोणकोणत्या 2 4 6 8, विषम कोणत्या 1 3 5 7. तर त्यातील कमीत कमी 2 समसंख्या असतील नाही ना. हे बघा, मला त्यांनी टोटल 5 निवडायचे आहे. 5 मधून जर मी 4च्या 4 विषम निवडल्या तर आता एकच निवडावं लागेल सम, पण त्यांनी सांगितलं कमीत कमी 2 सम असणार आहे. नाही, असं नाही होऊ शकत, कॅन्सल. दुसरं बघा, त्या संख्यातील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. अच्छा, जास्ती असतं म्हणजे मॅक्झिमम आपण 2च जोड्या बनवू शकतो ज्यांची बेरीज 9 आहे. बेरीज बघू बरं जोड्या, याच्यातून बघा 9 कशा कशाची याचे बघा, 1 आणि 8 9 होतो, 2 आणि 7 9 होतो, 3 आणि 6 9 होतो, 4 आणि 5 9 होतो. इथं तर 4 जोड्या झाल्या. त्यांनी मॅक्झिमम मला 2च सांगितले होते, हे चुकलं. त्या संख्येतील कमीत कमी 1 जोडी अशी म्हणते की ज्याची बेरीज 9 आहे. हा 4 जोड्या हे झाल्या, 1 तरी बनतेच, ते बरोबर आहे. तरी पुढचं बघून घेऊ. त्या संख्येतील जास्तीत जास्त 3 संख्या सम आहे. जास्तीत जास्त 3 कुठे आहे, 4 संख्या सम आहे. तर हे पण चुकलं म्हणजे आन्सर ऑप्शन आपलं तिसरं.
असं. बॅच बद्दल बघून घ्या. 21 तारखेपासून आपले 12 तारखेपासून ऑलरेडी सुरू झालेले. मी खूपदा सांगितलेलं. आता मी फक्त एकच सांगतो भाऊ, मॅथ्स रिझनिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. मॅथ्स रिझनिंगवर फोकस करा. मॅथ्स रिझनिंग जर तुम्ही नीट केलं तर कोणत्याही एक्झामचे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात, कट ऑफ पार करू शकतात. मी बघा सेटचा पेपर पहिल्यांदा सॉल्व्ह करतो मी तुमच्या समोर, ठीक आहे, या आपल्या प्लॅटफॉर्मवर. का करू शकतो? कारण की तिथं पण माझं मॅथ्स रिझनिंग एकदा पक्क झालंय ना, एकदा पक्क झालं की मग बस कोणती एक्झाम येऊन द्या, टॅकल करू शकतो आपण. तसंच तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. ऑलरेडी 3 सेशन झालेले. उद्यापासून सोमवारी 4था सेशन असणार आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, नाही तर एकदा बेसिक तुमचं हुकलं ना मग मी काही नाही करू शकत, ठीक आहे. नेक्स्ट, एक बँक गिरायकास मुदत ठेव, थांब मला वाचून द्या. मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील, ठीक आहे. गिरायक सर्वात फायदेशीर, ठीक आहे. 4 ऑप्शन मधलं सर्वात फायदेशीर कोणते ते बघायचं आहे. एक तर 10% दराने सरसकट चक्रवाढ व्याज द्यायचा 1 वर्षाचा, ठीक आहे. नाही तर 9% दराने 6 महिन्याचा द्यायचा, 6 महिने 6 महिने. नाही तर 8% दराने 3 महिन्याचा क्वार्टरली द्यायचा, क्वार्टरली. नाही तर मंथली द्यायचा 7% प्रमाणे. आता इथं होतं कसं आहे बघा, तुम्ही असं नाही करू शकत की सर 6 महिन्याचं दिला 9% प्रमाणे. तर ऍक्च्युली ते कसं असतं सांगू का, आता बघा, आता असे टाईप खूपदा सॉल्व्ह केले गेले मी, तर मला बघता क्षणी कळणार की याच्यात हा वाला उत्तर येणार. पण तरी तुम्हाला सांगून देतो कसं असतं. एक कोणतं तरी सोडून दाखवतो तुम्हाला. 9% आहे, ठीक आहे. 6 महिन्याचा रेट लावायचा मला, दर 6 महिने चक्रवाढ व्याज. तर 9% हा तर वर्षाचा रेट आहे, दर साल दर शेकडा पर ॲनम. याला पहिले अर्धे करा. 6 महिने किती असतात, 2 वेळेस असतात ना, 6 महिने 6 महिने एका वर्षात. तर 9.5चे किती झाले, 4.5. हा पहिल्या वर्षीचा 6 महिन्याचा आणि त्याच वर्षीचा दुसरा 6 महिन्याचा 4.5. हे तर त्याला 9% तर भेटणारच आहे, पण पहिल्या 6 महिन्यावर पण 4.5 प्रमाणे अजून भेटणार ना. त्या 4.5 वर 4.5% म्हणजे पॉइंट लगभग याचा वर्ग किती हो, पाता 25 आणि 4 25 म्हणजे एवढं. कॅल्क्युलेटर मध्ये करून बघा. 4.5 वरच 4.5% हे 0.2025 होतात. मी कसं केलं इथं, शाळा याचा वर्ग घेतला कारण की मला माहिती याचा गुणाकार होणार आहे. तर म्हणजे ऍक्च्युली किती भेटतोय 9 आणि हे वरचे, तर 9.2025 असं. पण किती जरी वाढवलं तरी ते 10च्या पुढे जातोय का, नाही. तसंच याचं पण किती जरी केलं तरी तो 10च्या पुढे जात नाही, हा पण 10च्या पुढे जात नाही. अल्टिमेटली 10 होत, ठीक आहे. वाटलं तर एखादा तुम्हाला वेळ घेऊन उद्या परवाच्या सेशन मध्ये सॉल्व्ह करून दाखवतो, एक्झॅक्टली उदाहरण घेऊन. आज मी खूप थकलो आहे, जस्ट मला आज तुम्हाला सेशन द्यायचं होतं, तशी डिमांड होती म्हणून, ठीक आहे. आता इथं एक काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे कसा असतो बघा, इथं केलंय बघा मी. काटकोन त्रिकोण, तर हा असतो पाया, ही असते उंची. पाया म्हणजे बेस, उंची म्हणजे हाईट, आणि हा हायपोटिनिस म्हणजे कर्ण. कर्ण यांनी सांगितलं आहे एच, पाया बी आणि उंची टी. जे सांगितले तेच लिहिले मी. तर खालीलपैकी कोणते मोठे आहे? आता तुम्हाला माहिती आहे हा पायथागोरस प्रमाणे असतो, त्याचे त्रिकुट तयार होतात, ट्रिपलेट. कोणतेही साधारण त्रिकुट घ्या, 3 4 5 घेतो आम्ही. हे 3, हे 4 आणि 5. बघा बरं, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग इजिकल टू 5चा वर्ग होतो, ठीक आहे. आता ठेवा याच्यात एच किती आहे 5, टी किती आहे 3, बी किती आहे 4, टी किती आहे 3, टी किती आहे 3, एच किती आहे 5 आणि बी किती आहे 4 आणि एच किती आहे 5. तर सर्वात मोठा कोण असेल याच्यातलं? मोठं मला विचारलंय बघा. इथं अंश मोठा आहे, छेद लहान आहे. अंश मोठा आहे, छेद लहान आहे. अंश लहान आहे, छेद मोठा आहे. तर हातात असा पण गेला. इथं पण अंश लहान आहे, छेद मोठा, हात पण तसा गेला. आता या दोघांमधून कोणतं मोठं आहे कसं काढायचं बघा. बायफर्गेशन करायचं मी शिकवलेलं तुम्हाला. असं असं या दोघांमधून कोणता मोठा आहे काढण्याकरता यांचं लग्न म्हणजे 5 त्रिक 15 आणि हे 4 त्रिक 12. तर मोठा कोण आहे? हा वाला, म्हणजे हा वाला मोठा झाला. सो आन्सर ऑप्शन 1. असं मी थोडं फास्ट या करता करतो की ते समजवण्याचा वेळ नाही आज मला. मला फक्त तुम्हाला उत्तर द्यायचे, म्हणजे तुम्हाला बघता येतं किती बरोबर आले. आता हा ऑल टॅक्स पेयर्स वगैरे सोपं आहे. सेल्युलिझम बघा, सर्व करदाते प्रामाणिक आहे. तर ऑल करदातेज आर प्रामाणिक. ओके. आणि सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहे. अच्छा, इथं कुठेतरी विद्यार्थी येणार जे प्रामाणिक आहे, पण विद्यार्थी आणि करदात्यामध्ये मला काही रिलेशन दिलेलं नाहीये. तर काही करदाते प्रामाणिक नाही,
काही करदाते प्रामाणिक नाही, असं कसं काय? सगळेच करदाते प्रामाणिक आहे, तर हे चुकलं. आणि काही विद्यार्थी करदाते आहे, विद्यार्थी करदात्याचं मला रिलेशन दिलेलं नाही, हो भी सकता नाही भी हो सकता, हे पण कॅन्सल, तो एकही नाही असं. श्याम खाली, हा सिटिंग अरेंजमेंट टाइप आहे. करा. एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीत विशाल हा विजयाचे वर आहे, विशाल हा विजयाचे वर आहे, विशाल हा विजयच्या वर आहे, परंतु श्यामच्या खाली, म्हणजे त्याच्या वर श्याम आहे. मोहन हा श्यामच्या वर, मोहन हा श्यामच्या वर, परंतु रोहनच्या खाली येतात, त्याच्यावर रोहन. ठीक आहे. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे, विशाल आणि अशोकच्या मध्ये विजय. ठीक आहे. मला विचारले वरतून तिसरा कोणता आहे, तर पहिला, दुसरा, तिसरा, तिसरा झाला श्याम बाबू, चौथा वाला आन्सर ऑप्शन. सोपं आहे का नाही? डन डन डन. कोणाला काही प्रॉब्लेम? नेक्स्ट करा. ठीक आहे. लावा काहीतरी, एबीसीडी मांडून घ्या. ABC असा प्रश्न दिसला की दिसला लगेच मांडून घ्यायचं. ABCD EF GHIJKLMNO PQRSTUVWXYZ. आता M चं त्यांनी L केलंय, M चं L केलंय, मागं गेलंय तर -1. मग U चं V केलंय, U चं V केलंय +1. मग M चं परत L केलं, परत मागं 1, म्हणजे +1 -1 +1 -1 +1 -1. ठीक आहे. तर तसंच मला सांगलीचं करायचं आहे. S मध्ये पहिले -1 करत आहे, S च्या मागे पहिले R पाहिजे आणि त्यानंतर A च्या पुढे B पाहिजे. RB चा असा कोणता ऑप्शन आहे? हा कटला, हा कटला, हा कटला आहे. तर असं ऑप्शन एलिमिनेट करून जा. ओके. नेक्स्ट हा कोणता आहे? डिस्टन्स डायरेक्शन. इथं व्हिडिओ पॉज करा, मी डायरेक्ट करतो आता. बघा, रागिनी पूर्वेकडे तोंड करून आहे, 10 मीटर गेली. ठीक आहे. त्यानंतर डावीकडे वळाली, 12 मीटर गेली. त्यानंतर 45 डिग्री उजवीकडे म्हणजे अशी वळाली आणि किती 15 मीटर गेली. तर तुम्हाला विचारले सुरुवातीपासून किती अंतर चालले ना, तर कोणत्या दिशेला समोर उभे आहे? तर हे ईशान्य झालं ना, हा वरती नॉर्थ आहे, हा ईशान्य. ईशान्य ते एकच ऑप्शन आहे. आणि 37 होतं बघा, 10 आणि 12 22 आणि 15 37 बरोबर आहे. तर पहिला वाला आन्सर ऑप्शन हा वाला. बघा, हा वाला मी ट्राय केला, पण माझ्या मते इथं काही मला लॉजिक भेटलं नाही. मग मी सरळ म्हणजे फरक बघितला, बेरीज बघितली, गुणाकार बघितला, भागाकार बघितला, वर्ग, घन, प्लस मायनस, काही मला काहीच भेटलं नाही फ्रँकली स्पीकिंग. ठीक आहे. अजून थोडा विचार केला तर भेटू शकतं, पण मी काय केलं, 11 आणि 14 25, 14 आणि 25 मग 39 पाहिजे, तर असा मी सी ऑप्शन लावलाय. ठीक आहे. नेक्स्ट हा वाला पण खूप चांगला प्रश्न आहे. हा तुम्हाला राज्यसेवा किंवा कंबाईन मध्ये पण येऊ शकतो, अशा लेवलचा प्रश्न आहे. एकदा वाचून घ्या. बघा इथं काय काय दिलंय की टोटल 20 गावं आहे, त्याच्यातून ए ने 14 गावाला भेट दिली, बी ने 12 गावाला भेट दिली आणि कोणीही 2 गावाला भेट नाही दिली. अच्छा, मला एक गोष्ट सांगा. बघा, टोटल 20 गावे, 20 मधून 2 गावाला कोणीच भेट दिली नाही, तर म्हणजे ऍक्च्युली 18 गावामधूनच सगळ्यांनी भेट दिली. हा, तर ए ने 18 मधून 14 ला भेट दिली, बी ने 18 मधून 12 ला भेट दिली, आणि तुम्हाला विचारले किती खेड्यांना दोघांनी भेट दिली. आता मग मी असं एक काम करू का? बघा बरं, म्हणजे 18 हा ए आहे, हा बी आहे. बी ने 18 मधून 12 ला भेट दिली म्हणजे 6 ला भेट नाही दिली, आणि ए ने 18 मधून 14 ला भेट दिली म्हणजे 4 ला भेट नाही दिली. तर 6 आणि 4 असं मी समजतोय की हे 2 वेगवेगळे, म्हणजे याच्यात कॉमन विलेज नाही काही. हे 6 विलेज वेगळे, हे 4 विलेज वेगवेगळे. तर टोटल 6 आणि 4 10 विलेजला कोणीच भेट नाही दिली, कोणीच भेट नाही दिली. ठीक आहे. मग उरले किती? 6 आणि 4 गेले, टोटल 10 होतात, आणि 18 मधूनच काढायचे. तर 18 मधून हे 10 गेले 8 असं. तर असा वाला ऑप्शन येतो. ठीक आहे. आणि याच्यावर एक दुसरा प्रश्न विचारलाय, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली? बघा, ए नी 18 मधून 14 ला भेट दिली आणि बी नी 18 मधून 12 ला भेट दिली. याच्यामधून यांनी 6 ला नव्हती दिली, याच्यामधून यांनी 4 ला नव्हती दिली. तर टोटल 6 4 10 तर इथंच गेले, आणि वरतून 2 ला अजून कोणती तरी भेट नव्हती दिली,
दोघांनी मिळून हे वाले 2 भेट नव्हती दिली. हे कुठे दिले वाक्य बघा इथं, नन ऑफ देम व्हिजिटेड 2 विलेजेस. तर हे टोटल 12ला तर कोणीच भेट नाही दिली. तर मिनिमम 20 मधून 12 गेले, 8ला तर कोणीतरी भेट दिली ती. तर मिनिमम किती, किमान 8. याचं पण उत्तर 8 येतं असं. ठीक आहे, हा वाला करा, हा पण सोप्पा आहे. याच्यावर पण 2 प्रश्न विचारले की एकच विचारले, हा 2 विचारले. विच एम्प्लॉय हॅज द मॅक्झिमम वर्किंग डेज ड्युरिंग द 18 and 22. 18 and 22 विच एम्प्लॉईज काउंटिंग करायची होती, फक्त याची काउंटिंग करा. आता मला ज्यांनी पाठवलं त्यांनी काउंटिंग ऑलरेडी करून ठेवली होती, म्हणून मला ते करावं लागलं नाही. बघा यांनी याचं केलं, आता बरोबरच असावं असं मी अजूम करतो, एवढा टाइम नाही आहे मला आता. तर हे 1500 टोटल त्यांनी लिहिलेलं आहे बघा, इथं 1510 टोटल लिहिलेली आहे. याची टोटल 1555, याची टोटल 1500. फक्त लॉजिक चेक करून घ्या, भलेही त्याचं चुकलं असेल, काय चुकलं असेल. हे किती रे, शेवटचा आकडा नाही कळते, 1505 असेल बहुतेक, हा 1505. ठीक आहे, तर तुम्हाला सांगितलं विच एम्प्लॉय हॅज द मॅक्झिमम वर्किंग डेज. मॅक्झिमम तर सी किंवा डी पाहिजे, सी आणि डी दोन्ही आहे. अच्छा, ई पण आहे का, म्हणजे हवाला जास्त आहे का ऑप्शन. 1605 येतो. अच्छा 1605 रे, 1605 आहे, 6 आहे. ठीक आहे, तर सर्वात जास्त कोणतं आहे मग, ई. बस एवढंच बेरीज करायची होती. आणि याच्यावर पण अजून एक दुसरा प्रश्न, विच एम्प्लॉय हॅज द मॅक्झिमम वर्किंग डेज. झालं ना 13, हा 13 तर झाला, 14 आहे याच्यावर. विच एम्प्लॉईज हॅव इक्वल नंबर ऑफ टोटल वर्किंग डेज ड्युरिंग. इक्वल कोणाकोणाची होते बघा बरं, इथं दिलेलं आहे ना, पण 1555 1555 म्हणजे सी आणि डी चे इक्वल होते. बस तेवढीच बेरीज काढून प्रश्न काढायचा होता, उत्तर सी आणि डी. सोपा होता, काही जास्त अवघड नव्हते. 15 नंबरचा शेवटचा प्रश्न, वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर आणि मृत्यूदरातील फरक तुम्हाला समान आढळतो. जन्मदर आणि मृत्यूदरातला फरक म्हणजे डिफरन्स विचारलाय. जन्मदर म्हणजे बर्थ रेट, डेथ रेट. फरक बघा, 90 मधून 20 गेले 70, 88 मधून 18 गेले 8, 8 गेले 0, 8तून 1 गेला 7, 2तून 7 गेले 7, 8 9 10 11 12 5, हातचा आला 1 6 65. डिफरन्स काढा, हे 2 आणि 1 62, त्याच्यानंतर 1 आणि हा 6 61, हे 60 आणि 58, आणि 60 मधून 10 गेले 50. आता कोणत्या 2 वर्षामध्ये सेम आहे, 70 आणि 70 हा फरक, म्हणजे 61 आणि 71. 61 आणि 71 चौथा ऑप्शन. 15चे 15 सोपे होते. एकदा तुम्हाला मॅथ्स रिजनिंग आला ना जिंदगीत, तुम्हाला काहीच उरत नाही. मग मी परत सांगतोय, बेसिक पासून बॅच सेमच आहे, बेसिक पासून बॅच सुरू झालेली आहे, बिलकुल मिस नका करू. कारण की नवीन बॅच 2 ते 3 महिन्यानंतर येणार आहे. आणि या कालावधीत जर एखादी जरी एक्झाम आली, आणि मी परत सांगतोय, पहिले पण मी ग्रामसेवकाचा व्हिडिओ टाकला, अजून एकदा सांगतोय, जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलीत, मग तुमच्यात आणि सामान्य विद्यार्थ्यात काय फरक राहिला. नोटिफिकेशनच्या पहिले अभ्यास तर तसा पण करायचा आहे ना, अभ्यासाला काय मुहूर्त बघतात काय तुम्ही. सांगतोय तुम्हाला, करा. जो जब तक करोगे नहीं तब तक एक्स्ट्रा कुछ नहीं मिलेगा. एक्स्ट्रा मेहनत तो करावं लागेल. भेटूया उद्या रात्री 9 वाजता, 9:15 वाजता. चॅप्टर वाईज सिरीज सुरू करतोय आपण सोमवारपासून. उद्या, आता रविवार आहे, रात्रीचे 11 वाजायला आले, 11 वाजता तुमच्याकरता मी व्हिडिओ रेकॉर्ड करून देतोय. ठीक आहे, तर उद्या 9:15 वाजता रात्री. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.